त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेला देव दिवाळी असे देखील म्हटले जाते. तसे तर प्रत्येक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही तितकीच महत्त्वाची असते. पण कार्तिक पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची लक्ष्मींची पूजा करणे अत्यंत भाग्यकारक मानले जाते. भगवान शंकरांची पूजा या दिवशी नक्की करावी. या पूर्ण महिन्यामध्ये दिव्यांना अत्यंत महत्त्व आहे. मंदिरामध्ये, घरामध्ये दिवे लावणे, दिवे दान करणे याला देखील महत्त्व आहे. याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सर्व देवतांना त्याच्या त्रासातून मुक्त केले होते आणि म्हणूनच या दिवसाला त्रिपुर पौर्णिमा असे म्हणतात. आणि या शंकरांच्या विजयामुळे सर्व देवतांनी दीपोत्सव, आनंदोत्सव साजरा केला असल्याने या दिवशी दिवे लावण्याचे महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी असे म्हटले जाते. तर अशी ही देव दिवाळी म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा प्रारंभ कधी होत आहे, समाप्त कधी होत आहे, त्याचप्रमाणे ही त्रिपुरी पौर्णिमा आपण का साजरी करावी, या दिवशी वात का जाळावी, तेलामध्ये लावावी की तुपामध्ये लावावी, त्याचप्रमाणे कधी लावावी, या दिवशी सेवा काय कराव्या, इतर गोष्टी काय करायच्या आहेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत. यंदा म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा ही दिनांक 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ आणि समाप्ती पाहूया. त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ हा 4 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रात्री 10:16 होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार रात्री 8:24 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार ह्या दिवशी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमेचा उपवास, पूजा विधी, त्याचप्रमाणे वात लावणे, सत्यनारायणाची पूजा ही 5 नोव्हेंबर बुधवारीच केली जाणार आहे. या दिवशी काय करायचे आहे ते आपण प्रथम पाहूया. या दिवशी सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे. या दिवशी चंद्राची पूजा करायची आहे. भगवान विष्णू आणि शंकरांची भेट झाल्याने या दिवशी विष्णू भगवान आणि शंकरांची पूजा करायची आहे. सकाळी आपण जेव्हा देवांची पूजा करतो त्यावेळी शंकराच्या पिंडीवर, आपल्या घरातील बाळकृष्णावरती पंचोपचारपणे त्यांची पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक घालायचा आहे. विधिवत पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे विष्णूंची आरती, शंकरांची आरती ह्या दिवशी नक्की करायची आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्याने लक्ष्मी माता आणि नारायणांची एकत्र पूजा करायची आहे. आणि पौर्णिमेच्या ज्या सेवा असतील, जसे की आपण एखाद्या स्तोत्राचे नियमित पौर्णिमेला वाचन करीत असू, प्रत्येक पौर्णिमेला आपण संकल्पयुक्त एखादी सेवा करत असू, तर त्या सेवा मात्र आपण सकाळी करून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे कार्तिक स्वामींचा महिना असल्याने या दिवशी कार्तिक स्वामींची म्हणजेच कार्तिकेयाची देखील आपण पूजा करायची आहे. जर आपल्या घरामध्ये फोटो असेल तर फोटोची पूजा करा. नसेल, तुमच्या घराच्या शेजारी जवळपास कुठे कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर तिथे जाऊन कार्तिक स्वामींचे दर्शन करायचे आहे. त्यांना एक मोराचे पीस त्यांच्या पायावरती व्हायचे आहे. तिथे देखील एक दिवा लावायचा आहे. आजच्या दिवशी त्रिपुरी वात लावण्याचे अत्यंत महत्त्व आहे. भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये 750 वाती जाळण्याची परंपरा आहे. त्रिपुरासुराचा वध प्रित्यर्थ म्हणून आपण ह्या वाती आज जाळायच्या असतात. आता ह्या वाती ह्या किमान 105 आणि कमाल 750 म्हणजेच कमीत कमी 105 वाती किंवा जास्तीत जास्त 750 वाती. तसे तर 750 वातींचे महत्त्व आज आहे. परंतु जर तुम्हाला 750 वाती करणे जमले नाही किंवा मिळाल्या नाही तर तुम्ही 105 वाती देखील तुम्ही आजच्या दिवशी जाळू शकता. तर ह्या कशा वाती जाळायच्या आहेत? या दिवशी त्रिपुर वात ही घराघरांमध्ये, मंदिरामध्ये लावली जाते. भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये ही वात प्रामुख्याने जाळली जाते. आणि आपण जर मंदिरामध्ये जाऊन लावत नसू तर आपल्या घरामध्ये देवघरासमोर, महादेवाच्या पिंडीसमोर देखील आपण ही वात जाळू शकतो. त्रिपुरसुराच्या वधाचा, वाईट प्रवृत्तीचा दहन प्रित्यर्थ म्हणून ही वात आपण आपल्या देवघरामध्ये लावली तरी देखील चालते किंवा मंदिरामध्ये जाऊन लावली तरी देखील चालते. तर ही वात आपण कशी लावायची आहे? 105 वातींचा संच असतो किंवा 750 वातींचा संच देखील असतो.
तर ह्या वाती आपण तुपामध्ये भिजवून सकाळी तुम्ही तुपामध्ये भिजवून ठेवा आणि तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरासमोर छोट्या पाटावरती तामण ठेवावे किंवा एक छोटे ताट ठेवावे. त्या ताटामध्ये ह्या भिजवलेल्या वाती आपण ठेवायच्या आहेत. सकाळपासून का भिजवायच्या, तर ती वात व्यवस्थित जळते आणि सगळ्या वाती व्यवस्थित भिजतात. म्हणून सकाळी ह्या तुपाच्या वाती आपण भिजवून ठेवायच्या आणि सायंकाळच्या वेळी दिवे लागणीच्या वेळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर, उदबत्ती लावल्यानंतर ह्या वाती आपण आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. आणि हे वात जाळत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र तुम्ही देखील मनातल्या मनात म्हणू शकता. किंवा तो नसेल तर तुम्हाला जो कुठला तुमच्या गुरूंचा मंत्र असेल किंवा विष्णूंचा मंत्र असेल तो देखील तुम्ही म्हटलात तरी देखील चालणार आहे. या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत, या दिवशी विष्णू सहस्त्रनाम जरूर वाचावे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते ऐकले तरी देखील चालणार आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकरांना सकाळीच आपण रुद्राभिषेक करायचा आहे किंवा येत नसेल तर तो तुम्ही ऐकू देखील शकता. त्याचप्रमाणे शंकरांची स्तोत्रे वाचायची आहेत, शंकराची नावे घ्यायची आहेत. व्यंकटेश स्तोत्र, देवीची सेवा, देवींची विविध स्तोत्रे जसे की महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, देवी सूक्त इत्यादी स्तोत्रांचे पठण या दिवशी करायचे आहे. तसेच विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र इत्यादी सेवा या दिवशी जरूर कराव्यात. अगदीच काही नाही जमले तर ह्यातल्या ज्या तुम्हाला सेवा जमणार आहेत त्या सेवा तर नक्कीच करायच्या आहेत. या दिवशी चातुर्मास संपत असल्याने या दिवसाला देखील महत्व आहे. कारण ह्या दिवशी भगवान विष्णू हे समुद्र मंथनातून जागे होतात आणि विश्वाचा कारभार घेण्यासाठीच पुन्हा सज्ज होतात आणि भगवान शंकर हे देखील ती जबाबदारी त्यांना देऊ करतात. त्यामुळे आजच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि भगवान शिवांची ही भेट हरिहर भेट म्हणून देखील ओळखली जाते. तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस म्हणजेच ही त्रिपुरारी पौर्णिमा असते. त्यामुळे जर कोणाचे तुळशीचे लग्न राहिलेले असेल तर तुम्ही या दिवशी तुळशीचे लग्न करून घेऊ शकता. या सगळ्या सेवेमुळे भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि भगवान शंकरांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. देवांप्रमाणेच आपल्याही जीवनातील सर्व एडापिडा, अनिष्ट, संकटे निघून जाऊन आपल्या जीवनात देखील आनंद आणि हृदयामध्ये दिव्यांचा प्रकाश पसरावा या हेतूने त्रिपुरारी पौर्णिमा ही प्रत्येकाने साजरी करावी. भगवान विष्णू, भगवान शंकर यांची अखंड कृपा आपल्या सर्वांवरती होत राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.